ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि मैनावती आणि सदाशिव पासून. तर आता इथे सायली येते हॉलमध्ये. तर आता इथे मैनावती कापडांवरती 50% सूट असं म्हणून वाचत असते पेपर. अगो बाई म्हणत असते. तेवढा आता सायली येते आणि बघते तर काय सगळा चिवडा वगैरे इकडे तिकडे टाकलेला असतं बघा प्रेक्षक हो. आणि सगळं ते हॉलमध्ये बसलेले असतात म्हणजे लिव्हिंग रूम मध्ये आणि सगळं इकडे तिकडे सामान फेकलेलं असतं बघा प्रेक्षक आणि सायली सगळं बघते. तर आता इथे सायली बघते कसं सगळं घाण करून बसलेले असतात सदाशिव आणि मैनावती म्हणून. तिला खूप राग येतो आता इथे सदाशिव आणि मैनावतीला बघून. हे काय असं म्हणून वाचत असते आता इथे मैनावती. तर आता इथे उषा वगैरे पण खाली फेकलेले असतात त्या दोघांनी. खूप घाणेरडं ठेवलेलं असतं बघा प्रेक्षक खरंच हे घर या सदाशिव आणि मैनावतीने. तर आता इथे सायली येते आणि थांबते त्यांच्या समोर. आई असं म्हणते आता इथे सायली. अगं असं म्हणते आता इथे मैनावती. अगं सायली हे बघ, हे बघ मी काय बघत होते असं म्हणते आता इथे मैनावती. हे वर लिहिलं आहे कपड्यांवर 50% सूट आणि हा जो पत्ता आहे ना तो इकडे जवळच्याच दुकानाचा आहे. आणि खाली बघ हे का चपलेवर एक चप्पल फुकट असं म्हणते आता इथे मैनावती. आहे की नाही डबल द मार्क ऑफर असं म्हणते आता इथे मैनावती. तर सायलीला खूप राग आलेला असतो. तर आता सायली म्हणते आई मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तर आता इथे मैनावती म्हणते अगं बोल की असं म्हणते आता इथे मैनावती. काय म्हणते असं म्हणते मैनावती. बस आपण असं म्हणते आता इथे सायली स्टडी रूम मध्ये जाऊन बोलूया का असं म्हणते सायली. बाबा झोपलेत ना इथे असं म्हणते आता इथे सायली. अगं पोरी असं म्हणते मैनावती तुझे बाबा आता म्हातारे झाले असं म्हणते मैनावती. त्यामुळे त्यांना कधी पण कुठं पण झोप लागते असं म्हणते आता इथे मैनावती. हा पण झोपले असले तरी सगळीकडे लक्ष असतं त्यांचं असं म्हणते मैनावती. पण तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊ असं म्हणते मैनावती. तू बस काय म्हणतेस असं म्हणते आता इथे मैनावती. अगं बस बस असं म्हणते आता इथे मैनावती. तर आता इथे सायली बसते. तुम्ही काय म्हणत होता त्या दिवशी असं म्हणते सायली. लहान असताना मी चोऱ्या करायचे मारामारी करायचे हा मग असं म्हणते मैनावती. खरं तेच सांगितलं की असं म्हणते ती. तर प्रिया येऊन थांबलेली असते बघा प्रेक्षक होती तिचं नाही ऐकत असते ती सगळं. मी तर तुमच्या बाबांना सारखं म्हणायची आपल्या या धाकटीने नुसता वैताग आणलाय डोक्याला असं म्हणते आता इथे मैनावती. पण मला जेव्हापासून आठवतंय तेव्हापासून मी अशी कधीच नव्हते असं म्हणते आता इथे सायली. नाही म्हणजे मी आश्रमात असताना जर अशी वाईट वागले असते ना तर मधुभाऊनी मला सांगितलं असतं तसं असं म्हणते आता इथे सायली. उलट ते नेहमी माझं कौतुकच करायचे असं म्हणते आता इथे सायली. आणि आश्रमात असताना मी कधी कोणाच्या वस्तूंना न विचारता हातही लावलेला नाही असं म्हणते सायली. तर प्रियाला तर भीती वाटत असते. मग मी चोऱ्या कशी करत असेल असं म्हणते आता इथे सायली. अगं बाळा असं म्हणते मैनावती. लहानपणी काय काय मुलं वात्रट असतात असं म्हणते मैनावती. पण जशी समजूतदार होतात ना तशी ती होतात शहाणी असं म्हणते मैनावती. तर आता इथे प्रियाला खूप राग येत असतो. हा पण तू शहाणं व्हायचं एक पण लक्षण दाखवलं नाहीस बरं का असं म्हणते मैनावती. तर आता इथे प्रियाला टेन्शन येत असते का बोलते म्हणून. जरा काय तुझ्यापासून नजर हटली तर दुर्घटना झाली समजायचं असं म्हणते मैनावती. कधीतरी झाडावरून पडून डोकंच फोडून घे, कधी तर शेजारच्या मुलाचं शर्टच फाड, कधीतरी आणखीन काय कर, कधी कधी तर बागेतून फुलं चोर, काय काय करायची असं म्हणते आता इथे मैनावती. अगं पण तुम्ही मला ओरडला का नाही, नीट वागायला का नाही सांगितलं असं म्हणते सायली. अगं सांगितलं असं म्हणते मैनावती. प्रेमानं सांगितलं, लाडाने सांगितलं, ओरडून सांगितलं, झोडून सांगितलं, मारून सांगितलं असं म्हणते मैनावती. पण तू काय सुधारायचं नाव घेत नव्हतीस असं म्हणते मैनावती. अगदी डोळे जड झाली होतीस. शेवटी ना आम्ही तुला असं म्हणते आता इथे मैनावती. तेवढ्यातच सदाशिव उठतो बघा प्रेक्षक हो. काय झालं तुम्हाला उठा उठा असं म्हणून आता सदाशिव उठतो. पाणी प्या असं म्हणते ती. तर आता इथे सदाशिव खुणवतो बघा प्रेक्षक मैनावतीला. काय नाही असं म्हणते मैनावती. काय नाही बिघडलं अजून ठीक आहे सगळं असं म्हणते मैनावती. आज कसं टीना मीना रीनानी आठवण काढली असेल. होतं असं कधी कधी असं म्हणते मैनावती. तुम्ही टेकून बसा असं म्हणते मैनावती. काय नाही झालंय असं म्हणते मैनावती. डोळे जड झाले म्हणून नेमकं काय करण्याबद्दल बोलत होते असं म्हणते आता इथे सायली. पण मी तेव्हा नेमकं काय केलं असेल असं म्हणते आता इथे सायली. सायली इतक्या चौकशी का करते असं म्हणते आता इथे प्रिया. म्हणजे DNA रिपोर्ट मिळाल्यावर ह्यांचं खोदकाम अजूनही चालूच आहे का आता ह्यांना कसं थांबवू मी असं म्हणते आता इथे प्रिया. अर्जुन सायलीचा संशय घालवू कसा असं म्हणते आता इथे प्रिया. माझ्या तर आईबापांनी मातीच खाल्ले तिथे. मला एक दिवसही आरामात झोपू देणार नाहीत हे. मला आता लगेच ही चिठ्ठी त्यांच्या खोलीत ठेवायला हवी असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया जाते आणि त्यांच्या खोलीमध्ये जाते आता ती चिठ्ठी घेऊन. तर आता इथे दुपार झालेली दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे असं दाखवलं आहे की
साक्षी जी असते ती फोनवर बोलत असते. तर उचल उचल असं म्हणत असते ती. अरे यार फोन का उचलत नाही हा माझा असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे वेळ तर हीच ठरली होती असं म्हणते आता इथे साक्षी. तर वाट बघत असते ती कुणाची तर बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती फोनकडे बघत असते. तर तेवढ्यातच आता बेल वाजते. तर आता इथे साक्षी खूप खुश होते आणि आता ती दरवाजा उघडते. तर आता हाय ब्युटिफुल म्हणत मुलगा येतो. तर हाय असं म्हणते साक्षी. फायनली फायनली मला वाटलं होतं आपण आयुष्यभर ऑनलाईन चॅटिंग करतच राहणार आहोत. ते होऊ नये म्हणूनच मी आलो असं म्हणते आता तो. या सो असं म्हणते साक्षी. वेलकम होम असं म्हणते ती. प्लीज कम असं म्हणते ती. तर आता आतमध्ये येतं बघा प्रेक्षक हो. तो माणूस म्हणजे ज्याच्याबरोबर ती डेट करत असते ना त्या प्लॅटफॉर्ममधनं, तर तो माणूस आलेला असतो आणि बघतो आता तो तिच्या घराकडे आणि आता तो थांबलेला असतो. तर बघा प्रेक्षक अस्मिताचा नवरा असणार आहे हा सचिन. तर आता इथे हा तसा नसतो म्हणजे अस्मिताबरोबर प्रेम करणारा नसतो हा. हा ड्युअल गेम खेळत असतो म्हणजे तो आता इथे साक्षीला पण पटवतोय आणि आता अस्मिता तिची बायको गरोदर पण आहे. तर आता इथे सचिनला दाखवलंय खूप छान दाखवलंय हँडसम मुलगा दाखवलाय बघा प्रेक्षक हो सचिन अस्मिताचा नवरा म्हणून. पण हा माणूस आता इथे साक्षीच्या घरी आलेला आहे आणि आता तो ऑनलाईन डेटिंग वेबसाईटमधून आलेला आहे तिचा मित्र म्हणून. तर बघा प्रेक्षक हो यांचं फ्लर्टिंग बिटिंग चालू आहे आणि तिथे अस्मिता गरोदर आहे. तू तुझ्या पिक्समध्ये जशी दिसतेस ना त्यापेक्षा इन पर्सन तू अजून ब्युटिफुल आहेस असं म्हणतो आता इथे सचिन. तर फ्लर्ट करायला लागतो तो परत. तर आता इथे साक्षी म्हणते इज इट. तर आता या असं म्हणतो सचिन. आय वॉन्ट से यू समथिंग टू. तू तुझ्या पिक्समध्ये जसा दिसतोस त्यापेक्षा असं म्हणते आता इथे साक्षी जरा जास्तच डॅशिंग दिसतोयस तू असं म्हणते आता इथे साक्षी. थँक्यू असं म्हणतो सचिन. फ्रँकली स्पीकिंग असं म्हणते साक्षी मी थोडीशी नर्वस होते असं म्हणते ती. आय मीन असं म्हणते साक्षी अशा डेटिंग वरून मी कधीच कोणाला भेटले नव्हते असं म्हणते साक्षी. अच्छा म्हणजे तुला काय वाटलं मी नेहमी करतो की काय असं म्हणतो आता इथे सचिन. नो नॉट लाईक दॅट असं म्हणते साक्षी. नाही पण हा लाईक स्वाईप माझ्यासाठी फायद्याचा ठरणार आहे असं म्हणत होता इथे सचिन. कारण मला वाटलंच नव्हतं की मला इतकी सुंदर स्मार्ट कर्तबगार हुशार मैत्रीण मिळेल. स्टॉप स्टॉप आय मीन असं म्हणते साक्षी. तू जे कॉम्प्लिमेंट्स करतोयस हे संपणार आहेत काय नाही असं म्हणते साक्षी. मी छान आपल्या दोघांसाठी जेवण ऑर्डर केलंय असं म्हणते साक्षी. सो पटकन फ्रेश करून घे मग आपण जेवूया असं म्हणते साक्षी. ॲज यू से मॅम. बेडरूम असं म्हणतो आता इथे सचिन. वॉशरूम असं म्हणतो तो. तर तिथे असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता त्या बाजूला जातो बघा प्रेक्षक हो सचिन आणि आता इथे साक्षी जरा घाबरलेली असते. तर आता खुश होते ती तो जातो आत म्हणून. तर आता इथे दुपार झालेली दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे असं दाखवलंय की बाई 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 म्हणत येते आता इथे मैनावती. काय कळेना झालं हो मला असं म्हणते मैनावती. अहो मला सांग या सायलीच्या मनात चाललंय काहीतरी काय असं म्हणते मैनावती. नुसतं प्रश्न विचारून बेजार करून सोडलं मला आणि हे सांग ते सांग हे काय ते काय बाई 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 असं म्हणते मैनावती. मी तर म्हटलं काहीतरी चुकीचं बोलते की काय असं म्हणते मैनावती. मला तर काय सुचतच नव्हतं काय बोलायचं म्हणून मैनावती असं म्हणते. चुकून काहीतरी बोलली असते तर असं म्हणते ती. ही चिठ्ठी कुणाची आली इथे असं म्हणतात इथे सदाशिव. कागद कसा आला मला काय माहिती तुम्हीच ठेवला असेल असं म्हणते मैनावती. तर त्याच्यामध्ये लिहिलं असतं अगं इथे महिने आपल्याला सायलीने चिठ्ठी लिहिली आहे ग असं म्हणतो सदाशिव. वाचा वाचा असं म्हणते आता इथे मैनावती. आई बाबा मी हे प्रत्यक्ष न बोलता पत्र लिहिते आहे कारण आपल्या हे बोलणं झालंय हे कळता कामा नये असं म्हणतात इथे सदाशिव. गेल्या काही दिवसात तुमच्याकडून अशा काय गोष्टी घडल्या ज्यामुळे माझ्या घरचे तुमच्यावर थोडे नाराज झाले आहेत असं म्हणतात इथे सदाशिव. अगं बाई असं म्हणते मैनावती. आता त्यांचा राग घालवण्यासाठी मी सांगते त्या गोष्टी करा असं म्हणतात इथे सदाशिव वाचून. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझ्या घरच्यांची मर्जी मिळवण्यासाठी झाडांची जोपासना करा आणि हो हे मी तुम्हाला सांगितलं हे कोणालाही सांगू नका असं म्हणतात इथे सदाशिव. होय हो असं म्हणतात इथे मैनावती. आता आपण एक काम करायचं असं म्हणते मैनावती. ही सायली सांगते ना तसंच वागायचं असं म्हणते मैनावती. म्हणजे आपल्याला इकडनं कुठं जायची गरज नाही असं म्हणते आता इथे मैनावतीने. खुश होतो सदाशिव पण. तर आता इथे सायली येते आणि गोळ्या देते पूर्णाजीला. गोळ्या घेऊन टाका नंतर विसरून झालं असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे गोळ्या घेते पूर्णाजी. तर आता इथे पूर्णाजी बघत असते सायलीकडे. तर आता इथे पाणी देत असते पूर्णाजी. तर सायली बघतच नाही तिच्याकडे. सायली असं म्हणते आता इथे पूर्णाजी. तर आता सायली घेते ती ग्लास. मी इतके दिवस घराबाहेर होते असं म्हणते पूर्णाजी पण तू माझ्या औषधांची वेळ का विसरली नाहीस असं म्हणते पूर्णाजी. तर आता इथे सायली आपलं काम करते आणि जात असते. तर आता तेवढ्यातच ती पूर्णाजीच्या खोलीतून जाता जाता तिला काहीतरी आठवतं बघा प्रेक्षक हो. आईबाबांच्या वागण्यामुळे काही चैनच पडत नाही आहे आणि हे तर ऐकून घ्यायला पण तयार नाही असं म्हणते आता इथे सायली. मी पूर्णाजींशी बोलून बघू का असं म्हणते आता इथे सायली. सायली मनात काहीतरी असेल तर बोलून टाकावं म्हणजे विचारांचा गुंता होत नाही असं म्हणते आता इथे पूर्णाजी. तर आता इथे सायली येऊन बसते पूर्णाजीच्या पायांकडे. पूर्णाजी डोक्यात इतका गुंता झालाय ना असं म्हणते सायली की विचार करून डोकं भणभणतंय माझं असं म्हणते आता इथे सायली. कधी कधी असं वाटतं की मी चुकते असं म्हणते सायली. पण मग कधी कधी असं वाटतं की स्वतःच ऐकायला हवं असं म्हणते आता इथे सायली.
कशाबद्दल असं म्हणतात इथे पूर्णाची. तर सायली म्हणते पूर्णाची मनात इतकं काहीतरी विचित्र येते ना की ते बोलून दाखवायची पण भीती वाटते असं म्हणतात इथे सायली. असं वाटतं की असं विचार करून मी चुकत असेल तरच म्हणतात इथे सायली. तर आता इथे साक्षी आणि सचिन जेवत असतात. व्हॉट अ मेनू. तुला काय माहित की मला इंडियन क्युझिन एवढं आवडतं असं म्हणतो आता इथे सचिन. तुझ्या खरंच लक्षात नाहीये. वेल आपण एकदा अर्ली मॉर्निंग 4 वाजता म्हणजेच इंडियामधल्या पहाटे 4 वाजता खूप चॅट करत होतो असं म्हणते इथे साक्षी. सो त्यावेळेस तो मला म्हणालास की तिथे परदेशात बसून तू कुठलं इंडियन फूड मिस करतोयस असं म्हणते साक्षी. सो हिअर इट इज असं म्हणते साक्षी. तर आता इथे सचिन बसतो. असेल असेल असं म्हणतो आता इथे सचिन. गेले काही दिवस आपण एवढं बोललोय ना की असं म्हणतो सचिन. मला असं वाटायला लागलंय की आपण अनेक वर्ष एकमेकांना ओळखतो असं म्हणतो सचिन. पण मी रिसेंटली ऑब्झर्व केलं तुझं जे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ना तेवढे नवीन कसं काय असं म्हणतो सचिन. स्ट्रेंज असं म्हणतो तो. तर आता इथे साक्षी बघते त्याच्याकडे. सायली तू काय बोलतेस मला कळत नाहीस म्हणते आता इथे पूर्णाजी. बघा प्रेक्षक हो पण मला तू कळतेस असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर पूर्णाज म्हणते सायली तू चुकत असशील ना तर तुझा असा गोंधळ उडाला नसता असं म्हणते पूर्णाची. काय होतं ना असं म्हणतात त्या माझं मन एक सांगत असतं आणि आपली बुद्धी दुसरंच काहीतरी सांगत असते असं म्हणते आता इथे पूर्णाची. मग सैर बाहेर व्हायला होतं. तर अशा वेळेला शांत बसायचं असं म्हणतात आता पूर्णाची आणि आपल्या आतला आवाज ऐकायचा असं म्हणते पूर्णाची. कारण आपण कितीही चुकलो तरी आपल्या आतला आवाज कधीही चुकत नाही असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर पूर्णाची म्हणते आणि सायली असं म्हणतात त्या तुला माणसं कळतात असं म्हणते आता इथे पूर्णाची. माणूस स्वच्छ असेल ना तर अख्खं जग त्याच्या विरोधात केलं तरी सुद्धा तू त्याची बाजू धरून ठेवतेस असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता इथे पूर्णाची म्हणते मधुभाऊंच्या बाबतीतही हेच केलंस. त्यांच्या बाबतीत मीही चुकलीच असं म्हणते पूर्णाची. पण तू माझ्यासमोर सुद्धा ठामपणे उभी राहिलीस असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता सायली म्हणते हो. तर आता इथे साक्षीला आणि सचिनला दाखवलंय. तर साक्षी म्हणते ॲक्च्युली 2 वर्ष आधी माझे खूप अकाउंट्स होते. इनिशियली आय वॉज टू ॲक्टिव्ह. पण समहाऊ या सगळ्याचा एवढा ओव्हरडोस झाला की आय जस्ट फेल्ट व्हेरी नॉस्टॅल्जिक आणि मग सगळे अकाउंट डिलीट केले. आता 2 वर्षानंतर असं म्हणते साक्षी. मला असं वाटतंय की काही नवीन माणसं आयुष्यात असावी. सो असं म्हणते साक्षी. मी परत सगळे अकाउंट्स ओपन केलेत. तुझे तेव्हा मी पिक्स तुझे पहिले टाईम बघितलं ना तेव्हा माझी रिॲक्शन काय होती माहिती आहे का असं म्हणतो सचिन. की तुझी पर्सनॅलिटी तुझ्या नावाला एकदम सूट करते असं म्हणतो सचिन. समीरा शेखर असं म्हणतो आता तो. तर आता इथे माय सॅम असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे साक्षीला कसं का हा असं बोलतोय म्हणून डाऊट येतो. तेवढ्यातच आता इथे फोन येतो सचिनला. तर आता इथे बघतो तो फोन. तर आता इथे तो ठेवतो तो फोन वापस. तर आता इथे साक्षी म्हणते अरे अटेंड कर ना कॉल. नाही नाही ठीक आहे असं म्हणतो आता इथे सचिन. मला ना आता कुणीतरी बोलवतंय पण मला त्यांच्याबरोबर बोलायचं नाहीये. माझा सगळा वेळ आता तुझा असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे पूर्णाची आणि सायलीला दाखवलं बघा परत प्रेक्षक हो. कुणाचं पण गढूळ आहे हे तुला कळतं असं म्हणते आता इथे पूर्णाची. महिपत शिखरे कसा माणूस आहे हे प्रतापला तू सर्वात पहिल्यांदा सांगितलंस असं म्हणते पूर्णाची. आणि तन्वीच्या बाबतीत तर बोलायलाच नको. आमच्या डोळ्यावर नात्याची झापडं होती असं म्हणते पूर्णाची. पण तू तिला पूर्णपणे ओळखून होतीस असं म्हणते पूर्णाची कनी. तर आता इथे तरुणाजी म्हणतात आता ही स्वतःच्या मनाचा कौल घे कोणता लगेच सुटून जाईल असं म्हणते आता इथे पूर्णाजी. आणि आता त्या हसतात. तर आता इथे सायली म्हणते तुमचं बोलणं फक्त ऐकूनच इतकं हलकं वाटतंय मला असं म्हणते आता इथे सायली. तर सायली म्हणते पूर्णाजी थँक्यू असं म्हणते आता इथे सायली. अगं वेडाबाई आजीला कोणी थँक्यू म्हणतं का असं म्हणते आता इथे पूर्णाजी. अस्वस्थ वाटलं की पटकन आजीच्या कुशीत शिरायचं असतं असं म्हणते पूर्णाजी. आजी असतीच त्यासाठी असं म्हणते पूर्णाजी. हो असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सदाशिव आणि मैनावती गार्डनमध्ये असतात. तर प्रिया तर लांबून बघते त्यांना. अगं कात्री बघा इथं का ठेवले यांनी बॅगेत. असेल काहीतरी कापाला असं म्हणतात इथे सदाशिव. तर आता इथे प्रिया म्हणते अरे वा ह्या भिकाऱ्यांना थोडी तरी अक्कल आहे असं म्हणते आता इथे प्रिया. चिठ्ठीत लिहिलं होतं तसंच वागायला लागले असं म्हणते आता इथे प्रिया. हे बघायला सगळे सुभेदार इथे असायला हवे ना असं म्हणते आता इथे प्रिया. ही गोष्ट यांच्यात आणि सायलीमध्ये कॉमन आहे असं कळेल त्यांना. ओ हे काय करताय तुम्ही असं म्हणते आता प्रिया. विमल असं म्हणते आता इथे प्रिया. विमल लवकर बाहेर ये असं म्हणते आता इथे प्रिया. झाडाला पाणी घालतोय कळत नाही का असं म्हणतो आता सदाशिव. आई बाबा बाहेर आहे लवकर असं म्हणते आता इथे प्रिया. झाडाला पाणी घालताना माणसं बघितली नाही का असं म्हणते आता इथे मैनावती. कोण एवढं जोरात ओरडतंय असं म्हणते आता इथे मैनावती. थांबा पूर्णाजी असं म्हणते सायली. तुम्ही बसा असं म्हणते सायली. मी बघते असं म्हणते आता ती.
तर आता इथे सायली बाहेर जाते बघायला. तर आता इथे सायली वापस येते आणि पूर्णा आजीला घट्ट मिरची मारते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती पापी सुद्धा घेते पूर्णा आजीची. तर आता सायली निघून जाते तिथून. तर आता इथे सगळे आलेले असतात सुभेदार मंडळी खाली. तन्वी काय झालं कशाला उगाच ओरडतेस असं म्हणते आता इथे कल्पना. आई अगं मी ओरडत नाही असं म्हणते प्रिया. मला या दोघांचं ना खूप कौतुक वाटलं असं म्हणते प्रिया. ते शेअर करायला म्हणून मी तुम्हाला बाहेर बोलवलं असं म्हणते आता इथे प्रिया. कौतुक असं म्हणते आता इथे मैनावती. अगं आता तर बोंबलत होतीस असं म्हणते आता इथे मैनावती. मैना काकू मला खूप आनंद झाला असं म्हणते आता इथे प्रिया. म्हणून ओरडत होती असं म्हणते प्रिया. काय मी बाहेर आले तर मला वाटलं सायली झाडांना पारी घालते असं म्हणते आता इथे प्रिया. काय आपल्या घरात झाडांवर इतका प्रेम करणारी फक्त सायलीच आहे ना असं म्हणते प्रिया. पण बघते तर काय ही सायली नाही ती तर सायलीची आई. म्हणजे जशी लेक तशी आई असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे कल्पना म्हणते आमची सायली तर निसर्ग वेडी आहे असं म्हणते आता इथे कल्पना. तुम्ही सगळी फुलं बघताय ना ती सगळी तिनेच वाढवलेली आहेत असं म्हणते आता इथे कल्पना. आश्रमात असताना बागेची काळजी मीच घ्यायची असं म्हणते आता इथे सायली. आणि इथे पण मीच घेते असं म्हणते सायली. तुम्हाला पण आवडतात का झाडं असं म्हणते आता इथे सायली. वा अगं भारी आवडतं ना आपल्याला झाडं असं म्हणतो आता इथे सदाशिव. अगं माझ्या दुकानासमोर गार्डन होते असं म्हणतो सदाशिव म्हणून मी मग मध्ये लावला लहान झाड. आता तो ठेवलोय दुकानासमोर. मी पण लावलंय की आठवतंय ना तुम्हाला तुळस तुळस लावली होती मी असं म्हणते आता इथे मैनावती. पण ते काय झालं ना बुजून गेली बिचारी असं म्हणते मैनावती. असं म्हणते ती. होय ना हो मला गुलाबी टपोरी टपोरी फुलं भारी आवडतात असं म्हणते मैनावती. इथे कुठे बघितले होते मी तुमच्या बागेत असं म्हणते मैनावती. ते बघ मी अशी ही घेते आणि जरा असं म्हणते मैनावती. अशी काढते आई आई असं म्हणते सायली. तर आता इथे वडबडून काढत असते मैनावती. तर आता इथे वरबडून काढते बघा प्रेक्षक होती फुलं. तर सायली मात्र काय ग आई असं म्हणत असते आणि जाते लवकर त्या गुलाबाच्या फुलाला वाचवण्यासाठी. पण ते आता काय मैनावती ऐकायला तयारीने घेते आपल्या हातामध्ये ती ओढून ते गुलाब. तर आता ती मोडती त्याची पानं. छान वास आहे ग असं म्हणते मैनावती. केसात माळते मी असं म्हणते मैनावती. तू मळणार नाहीतर तुझ्या सासूबाई माळतील. अजिबात नाही असं म्हणते आता इथे सायली. काय झालं असं म्हणते मैनावती. तू फुल आधीच ओरबाडून काढलंस असं म्हणते सायली. त्या बरोबर बाजूची पानं वगैरे सगळी तोडून टाकलीस असं म्हणते सायली. तुला ते दिसलं नाही का ग असं म्हणते सायली. अगं असं म्हणते मैनावती. पण फुलं तोडण्यासाठीच असतं ना सायली असं म्हणते आता इथे मैनावती बघा प्रेक्षक हो. ही अशा पद्धतीने असं म्हणते आता इथे सायली. आणि अगं फुलांना पानांना पण जीव असतो. त्यांच्याशी इतकं क्रूर कसं काय कोणी वागू शकतं असं म्हणते आता इथे सायली. अगं सायली नको ग भाव करूस एवढा असं म्हणतो आता इथे सदाशिव. तर सदाशिव म्हणतो अगं झाडा फुलांचं काय ते आज तोडली उद्या उगवतात असं म्हणतो आता इथे सदाशिव. असं म्हणते मैनावती. आता माझ्या घराच्या मागे असं म्हणतो आता इथे सदाशिव. असं मोठं लाल फुलांचं झाड होतं. आता कुठली फुलं होती माहित नाही. ही मैनावती सकाळी जाऊन झाडाच्या फांद्याच खेचून खेचून फुलं आणायची असं म्हणतात इथे सदाशिव. मग दुसऱ्या दिवशी बघितलं तर छान फुलांनी अख्खं भरलेलं असं म्हणतात इथे सदाशिव. हे फुल मळायला ना पिन लागल खोलीत असेल माझ्या असं म्हणते आता इथे मैनावती. जाते मी असं म्हणते ती. सावकाच्या थांब मी आलो आलो नाहीतर पडशील असं म्हणतात इथे सदाशिव. तर आता दोघे आज जातात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली फुलांकडे बघत बसलेली असते. तर आता इथे अस्मिता जाते सायलीकडे आणि आता ती सायलीला सांत्वना देते. आणि आता ती म्हणते जाऊ दे असं म्हणते आता इथे अस्मिता. जाऊ दे एक काम कर असं म्हणते अस्मिता. तू आता परत हे झाड छान काप त्याला पाणी घाल म्हणजे थोड्या दिवसांनी परत छान फुलेल असं म्हणते आता इथे अस्मिता. सायली अस्मिता चला आता आतमध्ये चला असं म्हणते कल्पना. तुम्ही पुढे वा आई मी आलेच असं म्हणते आता इथे सायली. बरं असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता बाकी सगळे आज जातात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली फुल घेऊन बसलेली असते. तर आता प्रिया सुद्धा आत गेलेली असते. जर आता इथे सायलीला खूप वाईट वाटलेलं असतं आणि त्या फुलांच्या झाडाकडे बघत असते ती. तर आता इथे सायली विचार करायला लागते. मी ह्या दोघांच्या पोटाई जन्म घेतल्यावर माझा अजिबात विश्वास नाही. पूर्ण आजीने सांगितले ना मला आतला विश्वास बघायचा म्हणून. तर आता मी तेच करणार आहे असं म्हणते आता इथे सायली. तर आता आजचा भाग इथे संपतो बघा प्रेक्षक हो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे रिकॅपमध्ये असं दाखवलंय की मिशन खूप सिम्पल आहे असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे केस स्टेज डिस्कशन करत असतो तो रिकॅपमध्ये. तर आता इथे सायली ऐकत असते. खूप इझी आहे असं म्हणतो तो. पहिला बोरेला भेटायचं मग त्याला विचारायचं. मग तो दुसरा एकटा
भेटला त्यालाही सेम प्रश्न विचारायचा. जर ते खोटं बोलत असतील तर त्या दोघांची उत्तरं कधीच मॅच होणार नाहीत असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे सायली सदाशिवला म्हणत असते, आमच्या लहानपणी सगळे फ्रॉक तर तुम्ही शिवायचं ना?" असं म्हणते सायली. "हा हो, हा मीच शिवला." असं म्हणतात इथे सदाशिव. "तू तर म्हणालीस माझा फ्रॉक बाबांनी शिवलेला नव्हता." पण बाबांनी म्हणाले की त्यांनी शिवलं. तुम्ही सगळ्याच बाबतीत सगळे वेगळे उत्तर का देताय असं म्हणते सायली. "बाबा म्हणाले की मी जेव्हा हरवले तेव्हा माझा 7वा वाढदिवस झाला होता. पण तू तर म्हणालीस की मी 5 वर्षाची असताना हरवले होते." असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, सदाशिव आणि मैनावतीचं दोघांचंही उत्तर मॅच झालेलं नाही आणि आता इथे सायलीला खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. तर आता रिकामध्ये एवढंच दाखवलेलं आहे. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.